नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजची ही बातमी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। कारण आज जानेवारी महिन्याचा हप्ता आज संध्याकाळपासून खात्यात जमा होणार की नाही यावर मोठा निर्णय अपेक्षित आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आताच चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता मी तुम्हाला एकदम सोप्या शब्दात सांगते। आज राज्यात दोन योजना आहेत, एक म्हणजे लाडकी बहीण योजना आणि दुसरी म्हणजे संजय गांधी निराधार योजना। कागदावर या दोन योजना वेगवेगळ्या आहेत, पण या महिन्यात त्यांचा निर्णय एकाच ठिकाणी अडकलेला आहे। म्हणजे कसं आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे द्यायचे की नाही हा निर्णय आधी घेतला जाणार आहे आणि तोच निर्णय संजय गांधी निराधार योजनेच्या जानेवारी हप्त्यावर परिणाम करणार आहे। जर लाडकी बहीण योजनेला परवानगी मिळाली तर सरकारकडून पैसे वाटप होईल आणि त्याच प्रक्रियेत संजय गांधी निराधार योजनेचे पैसेही खात्यात जमा होऊ शकतात। पण जर लाडकी बहीण योजनेचा निर्णय अडकला तर संजय गांधी निराधार योजनेचा हप्ताही थांबू शकतो। म्हणून मित्रांनो, आज लाडकी बहीण योजनेचा निर्णय हा फक्त त्या योजनेसाठी नाही तर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठीही खूप महत्त्वाचा आहे। मित्रांनो, सध्या राज्यात निवडणुकांचा काळ सुरू आहे आणि निवडणुका असल्या की योजनाबाबत अनेक चर्चा, अंदाज आणि अफवा पसरायला सुरुवात होते। याच काळात 15 तारखेच्या आसपास योजनेचे पैसे खात्यात येणार अशी माहिती मोठ्या प्रमाणात फिरत होती। अनेक युट्यूब चॅनल्स, व्हॉट्सअप मेसेज आणि तोंडी चर्चांमधून असं सांगितलं जात होतं की लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते एकत्र दिले जाणार आहेत। सुरुवातीला ही गोष्ट फक्त चर्चा आणि अफवांपुरती मर्यादित होती, पण नंतर महाराष्ट्र सरकारकडून अधिकृत स्पष्टीकरण आलं आणि त्यामुळे ही चर्चा फक्त अफवा न राहता सरकारी पातळीवर जाहीर झालेली माहिती ठरली। म्हणजे मित्रांनो, ज्या गोष्टी आधी फक्त ऐकायला मिळत होत्या त्यानंतर सरकारच्या स्पष्टीकरणामुळे स्पष्ट झाल्या। मित्रांनो, या सगळ्या चर्चांवर सरकारकडून अधिकृत स्पष्टीकरण आलं। महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांनी ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली। यामध्ये ट्विटमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना 2 महिन्यांचे हप्ते एकत्र संक्रांतीच्या अगोदर दिले जाणार आहेत। म्हणजे मित्रांनो, इथं कुठलीही तोंडी चर्चा नाही, कुठलीही अफवा नाही, मंत्र्यांच्या स्तरावरून आलेली माहिती आहे। पण ही घोषणा होताच विरोधी पक्षांकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली। त्यांनी असं म्हटलं की निवडणुकांच्या काळात अशा प्रकारे पैसे देणं हे योग्य नाही आणि याच कारणामुळे हा विषय पुढे जाऊन निवडणूक आयोगांपर्यंत पोहोचला। मित्रांनो, आता इथून पुढचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। विरोधी पक्षांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की निवडणुकीच्या अगदी आधी योजनेचे पैसे देणं हे निवडणूक आचारसंहितेचा भंग ठरतो। त्यांचा आक्षेप असा आहे की अशा पद्धतीने पैसे दिले तर मतदारांवर परिणाम होऊ शकतो। म्हणूनच विरोधी पक्षाकडून निवडणूक आयोगाला अधिकृत पत्र देण्यात आलं। आणि मित्रांनो, हे फक्त लाडकी बहीण योजनेपुरतं मर्यादित नाही, या पत्राचा थेट परिणाम संजय गांधी निराधार योजनेच्या जानेवारी हप्त्यावरही होणार आहे। कारण जर निवडणूक आयोगाने पैसे वाटपावर आक्षेप घेतला तर दोन्ही योजनांचे हप्ते थांबू शकतात। म्हणूनच हा विषय संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे। मित्रांनो, आता आपण त्या पत्रामधील नेमकं काय म्हटलं आहे ते एकदम सोप्या शब्दात समजून घेऊया। 10 जानेवारी रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्य निवडणूक आयोगाला अधिकृत पत्र दिलं। या पत्राचा विषय स्पष्ट होता, महानगरपालिका निवडणूक संपेपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे देऊ नयेत। आता या पत्रात पुढे काय म्हटलं आहे ते लक्ष देऊ नये का? या पत्रात असं नमूद करण्यात आलं आहे की नोव्हेंबर 2025चा हप्ता हा आधीच डिसेंबर 2025च्या शेवटच्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे। तसंच सरकारकडून असा विचार सुरू आहे की डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 या 2 महिन्यांचे पैसे एकत्रित 3000 रुपये लाभार्थ्यांना दिले जावेत। म्हणजे मित्रांनो, या पत्रातून 2 महिन्यांचे पैसे एकाच वेळी देण्यावर आक्षेप घेतला आहे आणि ते निवडणूक संपल्यानंतरच द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। मित्रांनो, आता या पत्रामधला सगळ्यात गंभीर आरोप काय आहे तो समजून घेऊया। या पत्रात असं स्पष्टपणे म्हटलं आहे की 1 कोटीहून अधिक महिला मतदारांवर या निर्णयाचा थेट परिणाम होऊ शकतो। म्हणजे कसं, जर निवडणुकीच्या अगदी आधी योजनेचे पैसे खात्यात जमा झाले तर मतदारांवर त्याचा प्रभाव पडू शकतो। म्हणूनच या प्रकाराला मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न असं संबोधण्यात आला आहे आणि त्याचमुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास आरोप या पत्रात करण्यात आला आहे। पण मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, लाडकी बहीण योजनेला विरोध नाही असंही या पत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे। फक्त एवढीच मागणी आहे की निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच योजनेचे पैसे वितरित करावेत। मित्रांनो, या सगळ्या पत्रव्यवहारानंतर निवडणूक आयोगाने यावर आक्षेप घेतला आहे आणि आता हा विषय थेट राज्याच्या मुख्य सचिवांकडे गेलेला आहे। म्हणजे कसं आहे, आता पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय राज्याचे मुख्य सचिव घेणार आहेत। हे मुख्य सचिव काय ठरवणार आहेत, लाडकी बहीण योजना आणि संजय गांधी निराधार योजना या दोन्ही योजनांचे पैसे वाटप करायचं की थांबवायचं यावर ते अंतिम निर्णय देणार आहेत।
म्हणून मित्रांनो आता सगळं अवलंबून आहे मुख्य सचिवांच्या निर्णयावर. एक निर्णय आला की दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येणार की नाही हे पूर्णपणे स्पष्ट होईल. मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जर परवानगी मिळाली तर पुढे काय होणार. जर लाडकी बहीण योजनेला परवानगी मिळाली तर संजय गांधी निराधार योजनेच्या एकाही लाभार्थ्याचा हप्ता अडकणार नाही. म्हणजे काय, जानेवारी महिन्याचा हप्ता 100% सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. यामध्ये कोण कोण आहेत ते एकदा स्पष्टपणे सांगते. निराधार बांधव, विधवा महिला, दिव्यांग लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी या सर्वांना जानेवारीचा हप्ता मिळणारच आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे परवानगी मिळताच आज संध्याकाळपासूनच पैसे खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. म्हणून मित्रांनो आजचा दिवस खूप निर्णायक ठरणार आहे. मित्रांनो आता तुम्ही म्हणाल आज संध्याकाळचा निर्णय एवढा महत्त्वाचा का आहे, तर कारण एकदम सोपं आहे. 14 जानेवारी संक्रांत. सरकारचा उद्देश स्पष्ट आहे, संक्रांतीच्या आधी लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पोहोचवायचे. म्हणूनच आज संध्याकाळपर्यंत परवानगी मिळाली तर आजच किंवा आजपासून पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. पण जर आज निर्णय झाला नाही तर प्रक्रिया पुढे ढकलली जाऊ शकते. म्हणून मित्रांनो आजचा संध्याकाळचा निर्णय हा लाभार्थ्यांसाठी सगळ्यात निर्णायक टप्पा ठरणार आहे. मित्रांनो गेल्या काही दिवसात अनेक लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, पैसे येणार आहे की नाही, आज येणार की उद्या. कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी माहिती फिरत आहे. कोणी म्हणतं आज येणार, कोणी म्हणतं उद्या, तर कोणी म्हणतं निवडणुकीनंतर. म्हणूनच हा अधिकृत निर्णय येईपर्यंत थोडा गोंधळ निर्माण झालेला आहे. मित्रांनो या काळात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, अफवा आणि अधिकृत माहिती यात फरक ओळखणं. व्हॉट्सअपवर आलेला मेसेज किंवा तोंडी ऐकलेली माहिती ती अधिकृत असेलच असं नाही. जोपर्यंत सरकार, मुख्य सचिव किंवा निवडणूक आयोगाकडून निर्णय येत नाही तोपर्यंत कुठल्याही माहितीवर पूर्ण विश्वास ठेवू नका. मित्रांनो आता लाभार्थ्यांनी कुठेही धावपळ करण्याची गरज नाही. बँकेत जाऊन चौकशी, ऑफिसमध्ये फिरा याचा काही उपयोग नाही. कारण निर्णय आले की पैसे थेट खात्यात जमा होणार आहेत. म्हणून शांत राहा, अधिकृत अपडेटची वाट पहा. मित्रांनो समजा आज संध्याकाळपर्यंत निर्णय झाला नाही तर हप्ता थोडा उशिरा येऊ शकतो, पण याचा अर्थ हप्ता बंद झाला असा अजिबात नाही. फक्त निवडणूक प्रक्रिया आणि परवानगी यामुळे थोडा वेळ लागू शकतो. मित्रांनो सध्या संजय गांधी निराधार योजना ही गरजू लोकांची योजना आहे. निराधार, दिव्यांग, विधवा यांच्यासाठी हा हप्ता खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच लाडकी बहीण योजना चालू असेल तर संजय गांधी योजनेलाही तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. मित्रांनो मुख्य सचिवांचा निर्णय येताच सगळ्यात आधी अपडेट याच चॅनलवर दिली जाणार आहे. म्हणून नोटिफिकेशन ऑन ठेवा, चॅनल सबस्क्राईब ठेवा आणि अपडेट चुकवू नका. मित्रांनो आता या सगळ्या विषयावर संपूर्ण निर्णय मुख्य सचिवांच्या हातात आहे. लाडकी बहीण योजनेला परवानगी मिळते की नाही आणि त्याचा संजय गांधी निराधार योजनेच्या जानेवारी हप्त्यावर काय परिणाम होतो हे पाहणं आता खूप महत्त्वाचं आहे. जे काही अंतिम निर्णय होईल तो सर्वात आधी अचूक आणि स्पष्ट माहिती आपल्याला या चॅनलवर सांगितली जाईल. म्हणून मित्रांनो चॅनलला आता सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही महत्त्वाची माहिती गरजू लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. आणि मित्रांनो जर तुम्हाला शेती आणि सरकारी योजनांचे दररोज अपडेट्स मोबाईलवर हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. फक्त लिंकवर क्लिक करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा. भेटूया नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.